आमच्या पुढच्या एका मासात जर कोंडाणा तुमच्या चरणाशी नाही पाहिला तर नाव शिवबा नाही सांगणार. महाराज उमरकडून सुजगर आणि शलरमामा आलो. त्या पाठव. या मामा आणि शिलार मामा, मुजरा बहुत झाला, आता या हाताने आशीर्वाद द्यावा. आणि काय रे ताया, तुला जगतीची गर्दीची काय गरज? तू तर घरचा माणूस. तानाजीराव, तुम्ही तर महिनाभर येणार नव्हता. होय, लगीन आहे ना रायबाचं येत्या दशमीला. तांदूळ घेऊन आलोय. राज, तुम्हासनी आवात ना लेकाचं लगीन आहे, तांदूळ टाकायला यायचं, ते बी आई साहेबांनी घेऊनच. ताना हो, चल पुढं हो. आता जेवण करूनच जा. पुरणपोळ्या करायला सांगते. काय मामा, चालेल ना? अहो, न चालायला काय झालंय, एरवी डाळ खात्यात, परत तुमच्या हात नसं तर ईस खातील. राज, येतो आम्ही. आजपासून 5व्या रोजी राजा जसवंत सिंह 50,000ची फौज घेऊन कूच करणार आहे. तातडीनं उपाययोजना केली तरच ही मुघल फौज माघारी फिरेल बघा. फौज माघारी फिरायला हवी, पण ती स्वराज्याच्या सीमेत घुसण्याआधी. कोंढाणा गडाचा काही अदमास येतो? नाही महाराज, अहो गडावर मुंगी शिरायला सुद्धा वाव नाही. फौजा सगळ्या सत्त आहेत बघा. आणि त्यात तो उदयभान उलट्या काळजाचा. तरी मी कोंढाणा ताब्यात घ्या आज का मैत्रीपणा? कंच्या मोहिमेवर निघाला, ते बी आम्ही इथं असताना. तुम्हासनी आई तुळजा भवानीची शपथ आहे, खरं काय ते सांगा. तानाजी, आम्ही कोंढाण्यावर निघालोय. कोंढाण्यावर निघालत? तानाजीला इसरून? अहो राजा, तुम्ही नुसता आदेश द्या, कोणाला घेतलाच म्हणून समजा. का आता आमच्या तलवारीवर तुमचा विश्वास नाही? तानाजी, तसं नाहीये. मग तानाजी, अरे बाबा, कोंढाणा घेतला तर तो अर्धा रोजा घ्यायचा आहे. राजा, तुम्ही जेव्हा जेव्हा आम्हाला सांगितलं तेव्हा तेव्हा आम्ही तलवार चालवली ना. अरे अरे तान्या, अरे बाबा काय बोलतो? घडा का खोत घरी लगीन काढलंय, पण पाहुणे जमले, अन्न घालतंय, निघून दाखवला, मांडव घातलाय, अवताला पोचले. आत्ता वराड येऊन विचारेल वर पिता कुठं? मग काय सांगायचं? मोहीमेवर गेला. अरे बाबा, जग तुला नाही, राजांना हसव. आई साहेब, कोपऱ्यात अवतर वघाई स्टोर आम्ही भात आमटी ओरपायची, नवीन शेर पागोट घालून मिरवायचं, नाचायचं. आणि आमचं राज कुठं? तो मोहिमेवर. आई साहेब, जग हसल, आम्हासनी श्याल घालून तोंडात. आमची आबरू जाईल कसं काय? पाण्यात हट्ट करू नको. जरा ऐक, आधी रायबाचं नवीन पार पाड.
नाही, आधी लगीन कोंडाण्याचं, मग आमच्या रायबाचं. अरे बाबा, ही मोहीम सोपी नाही आहे. यावेळी वेढा नाही, फितुरी नाही, जरा मारून घर घ्यायचा आहे. घातली, झडप घातली. तुम्ही आम्हाला वचन द्या, वचनात मोडून द्या. घराखाली उतरायचं नाही. माझं 10 दिवसाच्या आत गड घेतो. निरपाचा इडे द्या. अरे तान्या, अरे बाबा जोखीम आहे मोठी. अहो साहेब, महाराजांची शाबासकीची धाक हवी आहे ना पाठीवर. तेव्हा जिगर मी तसेच ठेवा. एक गोष्ट ध्यानात ठेवा, गडात चढताना कुणाचा बी हात निसटला, कोणी बी खाली पडलं, टोचकं दगडावर आपटलं तरी तोंडातून आबी काढायचं नाही. मर्दांनो, आज प्राण सोडायचा, तुम्ही गपचूप सोडायचा. अहो नाहीतर 300 मावळ्यांचा जीव धोक्यात येईल ना. सुभेदार, तुम्ही काय बी काळजी करू नका. आज काय बी झालं तर एकाचे तोंडातून शब्द बाहेर येणार नाही. शाबास मातानो, शाबास. रूपाजी, त्या यशवंतीला बस. यशवंती आपल्या ऐपतीचा सवाल आहे. राजाची सतुकी आहे का? कोणाला घ्यायचा यशवंती, कोणाला घ्यायचा? जा बाई, जा.
बघताय काय चला करा भागवा फडकवा सकाळी महाराज येणार महाराज कुणाची गंजी पेटली महाराज तुम्हाला काय दिसतोय गंजी पेटली गोमाजी काका फत्ते झाली घर घेतला सुभेदाराने होय गोमाजी काका आमच्या तानाजीनं कोंढाण्यात घेतला लागतो नव्वदी वाजवायला सांगतो पागा तयार करतो आता तुम्ही कोंढाण्यावर निघणार ना होय गोमाजी काका आमच्या ताण्याला भेटायचे आम्हाला तेही तातडीनं गोमाजी काका तिला शब्द खरा केला वाघानं अहो समजा गळ काळजी होता बघा आता संधी मिळून येतो गड आला सुभेदार आमचा जीव गेला सिंहपरी झुंड त्यान दिली वार किती झाले छाती बरी स्वराज्य रक्षण लाखों का पालनहार उस दिन फूट फूट कर रोया था कोंढाना को जीत कर ताल ने आज भगवे में समाया था